श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच, हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते, असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात. बाळ, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव, शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरळतो. कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळ, अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळ, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर माझे नाव लिही. माणूस विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात. स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक आहेत. देवाला कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फलाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष ठेव बाळ, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडविते. श्री स्वामी समर्थ. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काल इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही,
तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये माझे 2 वेळा नाव लिहा. बाळ, उपास नेहमी अन्नाचाच का करावा? कधीकधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी. तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस ना मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळ, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक कर. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणेचे भक्तांसाठी स्थान आहे. मन शांती मिळविण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जण बऱ्याचदा स्वामींच्या मठात नामस्मरण करण्यासाठी जातात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतली करतो. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशी मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामीचरणी मन सहज दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. बाळ, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी माझी आई आहे असे लिही. बाळ, उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फल मिळणारच. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठवण कर. बघ, मी आहे तुझा विश्वास. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. श्री स्वामी समर्थ. भेटून तर सर्वजण आनंदी होतात. न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्या मुले किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू मायबाप आहे या जनाचा. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते.
जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठांवर असते केवळ स्वामी समर्था तुमचे नाव. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. स्वामी समर्थांचे नामस्मरण हे मनाला शांती मिळवून देते. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, तू घाबरू नको असे बाळ त्यांचा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन मी. हाच तुला माझा आशीर्वाद. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुझ्यासोबत असेन. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलवता धावून येईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. काळजी करू नको, आयुष्य सुंदर आहे. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे. मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. श्री स्वामी समर्थ. बाळ, आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च कर, म्हणजे तुला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठीशी आहे. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा, अन हरला नाहीत तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. सत्य हे नेहमी कटू असते, हे आपण सगळेच जाणतो, पण आयुष्य जगताना खरेपणाची साथ देणेही फार महत्त्वाचे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात, पण त्यातून बाहेर येण्यासाठी काही कटू सत्य पचवणे गरजेचे असते. आपण जे करतो तेच बुमरंग होऊन आपल्याला परत मिळत असते. अशा वेळी कटू सत्य वचन आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे, परंतु हे देखील सत्य आहे की त्यांच्यापेक्षा चांगले करावे हे त्यांना मान्य नसते. लोकांना ऐकवण्यासाठी आपला आवाज उंच करू नका. आपले व्यक्तिमत्व एवढे उंच करा की लोक तुमचा आवाज ऐकण्याची इच्छा व्यक्त करतील. बोलताना शब्दांची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. आपलं आयुष्य इतकं छान आणि सुंदर, आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची इच्छा होईल. वाहतो तो झरा, थांबतं ते डबकं, डबक्यावर डास बसतात आणि झऱ्यात राजहंस. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळा संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीपर्यंत पोहोचलात की आयुष्यातील अनेक समस्या ती उंची सोडवते. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकला नाहीत तर मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्याजवळ कोणतेही ध्येय नाही ही गंभीर समस्या आहे. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड लावले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक इतिहास वाचतात. आयुष्य हे चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे.
जिथे अनुभव देतो प्रत्येक शिकवण. हजारो किलोमीटरच्या प्रवासाची सुरुवात ही एका पावलाने होत असते. कठीण परिस्थितीतही असाच मार्ग काढणे यशाकडे घेऊन जाते. कधीकधी आपल्याला समजून सांगताना सत्यवचन पाठवले तरी देखील एक वेगळा आधार मिळू लागतो. पोटात गेलेले विष हे एकाच व्यक्तीला मारते, परंतु कानात गेलेले विष अनेकांना मारते. नशीबवान तो नाही ज्याचे नशीब चांगले आहे, परंतु तो आहे जो नशिबाने खुश आहे. आयुष्यभर साथ देणारी माणसं कमवा, कारण काही तास बोलणारी माणसं प्रवासातही सापडतात. संधी पाहणारा व्यक्ती हा सर्वसाधारण असतो, संधी निर्माण करणारी व्यक्ती ही असाधारण असते. आपलेपणा हे सगळेच दाखवतात, पण आपली खरी व्यक्ती कोण आहे ती वेळच सांगते. खचलेल्या मनाला उभारी येते, अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते, जेव्हा मन माझे स्वामी समर्थांचे गीत गाते. स्वामीजी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे, जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण जीवन माझे ज्यांच्या चरणात अर्पण असे, स्वामी मरेपर्यंत माझ्या स्मरणात कायम असतील. स्वामी मनोकामना माझी पूर्ण करा, सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंगात भरा. जीवनात चांगले घडो वा ना घडो, परंतु जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची श्री स्वामींना, सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला. सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने, प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने. वास्तविक आहात स्वामी तुम्ही, कसं काय स्वप्न म्हणू, तुमच्याशिवाय कोण आहे ज्यांना मी आपले म्हणू. स्वामींच्या सारखा सोबती मिळणार नाही कधी या जगात. स्वामी सेवक म्हणून जन्माला आलो, हेच भाग्य आहे आयुष्यात. सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि आपल्याला संकटातून तारणाऱ्याला ब्रह्मांड नायक म्हणतात. श्री स्वामींची महिमा अपरंपार आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांचा उद्धार करतात. त्यांची कृपा तुमच्यावरही नेहमी राहो. स्वामी तुमचे आयुष्य आनंदाने भरो. श्री स्वामी समर्थ. सुखद अशी स्वामींची हाक, प्रत्येक संकटात असते त्यांची साथ. जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप. भक्तीचे नाम आहेत श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. कधीच कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. कोणाला हसवता जरी नाही आले तरी एक वेळेस चालेल, पण कधीच तुमच्या मुले कोणाच्याही डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलवता धावून येईल. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि एकदा फॉलो करून लिही. श्री स्वामी समर्थ. कर्म म्हणतो कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचे तरी भले करण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्या सर्व समस्या सोडवेल. बाळ, माझे लक्ष आहे तुझ्यावर, नको काळजी करू. फक्त कर्म चांगले कर, बाकी सगळं माझ्यावर सोड आणि एकदा मला फॉलो कर. बाळा, आम्हाला शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त मनापासून आम्हाला हाक मार. आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्या मदतीला नक्कीच धावून येऊ. बाळ, तू जर चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करण्याची गरज नाही, कारण जो खरा असतो त्याची साक्ष ही स्वतः वेळच देते. त्यामुळे तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुझ्यावरचे संकटही टळेल आणि सुखही लवकरच येईल. विश्वास ठेव. 100% जानेवारी 2024 पर्यंत त्यांचे नशीब बदलणार. जे फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये 2 वेळा माझे नाव लिहिणार. बाळ, आयुष्यात कधी वाटलं ना
आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा मला मनापासून हाक दे आणि तू स्वतः अनुभव घे. जे संपलं आहे ते परत येईल.